मित्रांनो, आपल्याला आला होता व्यापाऱ्याचा कॉल. तो म्हणे ये लवकर गाडी भरायला धारणगावला. मग घेतलं डिझेल टाकून निघालो धारणगाव दिशेने. आलो धारणगावला डायरेक्ट चौकीला येऊन उभं राहिलो. लेबर म्हणे आम्ही येतोय म्हणे, थांब मग सोबत जाऊ म्हणे शेतात. मग काय थांबलो. लेबर बरं आले. आम्ही डायरेक्ट आलो शेतात. कॅरेटे खाली केले. तिथं होतं पाणी. म्हटलं चला गाडी धुवून येऊ. गाडी तर खूप खराब झाली होती आपली. मग काय बिलागलो गाडी धुवायला. मग काय झाली गाडी बिडी धुवून. म्हटलं चला एक मालाचा व्हिडिओ काढून देऊ. चालू होतं माल काढायचं काम. माल काढायचं थोडं राहिला होता. म्हटलं चला गाडीत बसू थोड्या वेळ. मग आलो गाडीकडं. म्हटलं चला गाडीत बसून घेऊ. तेवढं चालू झाली लोडिंग. काय म्हटलं चला एक व्हिडिओ काढून घेऊ लोडिंगचा. चालू होती आपली लोडिंग. हा भाऊ डायरेक्ट 3 कॅरेट आणत होता. म्हटलं वा रे पठ्ठ्या. मग काय झाली गाडी पॅक झाली. पुढं शेतातून बाहेर गाडी काढली. व्यापाऱ्याच फोन आला. व्यापारी म्हणे अजून 8 डाग मारा म्हणे वर. मग आलो दुसऱ्या वावरात. घेतले 8 डाग टाकून झाली गाडी पॅक करायला सुरुवात. मग घेतली दोरी बिरी मारून झाली गाडी बिडी पॅक. म्हटलं चला. मग निघालो शेतातून बाहेर निघायचा रस्ता जरा अवघडच होता. मग काय म्हटलं चला आता जावं तर लागणारच आहे. मग आलो काट्यावर. घेतला काट्या बिटा करून मग निघालो आपले चांदवड हायवेला असेल का पुढं होता चांदवडचा डोंगर. काय चालली होती गाडी. म्हटलं चला डोंगर बिंगर दाखवून देऊ. चला डोंगर होता चांदवडचा. मग काय आलो डायरेक्ट मुंबई आग्रा हायवेला. मग काय म्हटलं चला सणाना पेरी आता टेन्शन नाही. म्हटलं चला एक व्हिडिओ काढून घेऊ नाईटचा बी. मग काय घेतला व्हिडिओ चालू केला. मस्तपैकी भाजी मस्तपैकी नातखोळा जळगाव डोळा काही बियाडे साडे चालू होते. शिरपूरला घेतलं डिझेल टाकून. म्हटलं की गाडीचा व्हिडिओ काढून. मग घेतला गाडीचा व्हिडिओ काढून. मग काय कशी दिसते आपली मैना. म्हटलं चला बसा मग गाडीत. लय झाले आपली गाड. चला मग आलो डायरेक्ट महाराष्ट्र बॉर्डरला आलो. मग काय आले शेट लोक त्यांना दिले. मग काय एंट्री काय निघालो. एंट्री देऊन मग आलो आपल्या प्रवीणच्या हॉटेलवर घेतला चहा. मित्र भेटला. मित्र गेला लगेच निघून. त्याला घाई होती. लगेच चला. मग काय घेतली चहा बी पिऊन मग आलो एम पी बॉर्डरला होता थोडा जाम. मग काय रांगून घेतो. लाईन तर लई मोठी होती असं नाही, पण मग लई टाईम लागला लाईन तर छोटी होती. लोक सोडत नव्हते RTO गाडी. मग काय आलो मानपूरच्या घाटात काही जाम बिम नव्हता. चाललो होतो हळूहळू. मग आलो इंदोर बायपास जवळ. मग इंदोर बायपासला खाली जातो रोड इंदोर. वरच्या देवास बापा. मग तिकडं काय देवास रोडला टाकली गाडी. मग काय आलो काट्यावर. केला काटा बिटा. मग काय आलो मग डायरेक्ट स्टोअर लावून. ते म्हणे थांब थोडा वेळ गाड्या मग खाली लावली. मग काय साईडला लावली. मग काय चालू होतं त्या गाड्या खाली करायचं का. मग लावली आपली गाडी खाली. कारण तुरी बिरी करून दिली. UPची गाडी लोडिंग चालू होती. या गाडीचा नंबर झाला मग आपली गाडी खाली करणार होते. मग काय ती झाली खाली. मग विलकली आपल्या गाडीला. आपली गाडी चालवतो पण ती UPची गाडी लोड झाली. मग हा काय आपल्याला भेटला पुष्पराज म्हणजे राम. म्हटलं राम. एका स्टोअर चालवत माल टाकत झाली गाडी बिडी खाली. निघालो घराच्या दिशेनं. काय आलो सिंगल रोड होता भोपाळ रोड. मग काय चालू होतं हळूहळू. आलो आपल्या 4 लाईनला आलो घाटात मानपूरच्या. मस्त तिथं डोंगर एकच नंबर होते. चला एक व्हिडिओ काढून घेऊ. काय मस्त पीक काढलं व्हिडिओ. मग आलो पुढं आलो. म्हटलं चला थोडं डिझेल टाकून. म्हटलं घातलं. मग काय डिझेल टाकून म्हटलं चला सुटा. म्हटलं आता
काय मग आपल्या बेजसानी घाटात पुढं आलो मस्तपैकी. ॲक्च्युली मध्ये ना आप्पाचा विषय लय हार्ड होता. मग काय आलो डायरेक्ट महाराष्ट्र पोर्टलला होतो. थोडं जाम सगळ्या लाईनीला. आपल्याला काय तिथं जाममध्ये थांबायचं नव्हतं, आपल्याला साईडने रोड होता. मग काय निघालो साईडने. मस्त ट्रॅफिक बिफिक पुढे होती. साईडने झालं पुढं आलो आपल्या धुळ्याच्या पुढं म्हटलं की ऐकलं हिरवळ वातावरण. चला म्हटलं एक व्हिडिओ काढून द्यावा. मस्त पैकी घेतला व्हिडिओ काढून द्यावा जरा. मस्त एकच नंबर होता, हिरवागार.